चला आपण दोडक्याची भाजी बनवू. दोडक्याच्या शिरा काढून घेतल्या आपण, त्याला ना वांग्यासारखं कापून घेऊया. बघा ह्याच्या फोड्यांचं असं वांग्यासारखं कापून घेतलं. इथं शेंगदाण्याचा कूट आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूया मसाला, आमचा घरचा मसाला 2 चमचे, थोडीशी घरकुल हळद आणि हे धनापूड आणि हे थोडं मीठ आणि थोडंसं पाणी. आता हे आपण चांगलं मिक्स करू. हे आपलं मिक्स झालं. आता हे आपण दोडक्यात भरून घेऊ. हे बघा असं दोडक्यात भरून घेतलं आणि हे तर कापले टोमॅटो. हे तर ठेवली कढई आणि हे तर ठेवले पाणी. आपण कढईत टाकू तेल. तेल तापलंय, त्यात आपण ठेचलेला लसूण टाकूया. लसूण टाकला की आपण त्यात थोडे जिरे टाकू. जिरे टाकलं त्यात कढीपत्ता टाकून दिला. कढीपत्ता घेतला की टोमॅटो टाकून हलवून घेऊ असं. आणि इथं गरम पाणी झालंय, गरम पाणीच ओतायचं म्हणजे भाजीला चव येते. हे आपलं असं भाजले. हे असं चांगलं भाजलं की त्यात आपला दोडका टाकून घेऊ. त्याला ज्यात दोडका भरून घेतला होता ना, त्यात मसाला राहिलेला, ते असा थोडंसं त्यात पाणी ओतून घेऊ. तुम्हाला जशी भाजी लागेल तशी करायची, पातळ घट कशी बी. आम्हाला एवढी पातळ लागते. थोडं मागाशी भरलं होतं मीठ आपण, पण तरी थोडं टाकूया. आणि वरनं थोडी कोथिंबीर टाकूया. आता हलवून घेते. चला आता डायरेक्ट शिजल्यावरच धावते. बघा आपले दोडक्याची भाजी अधूनमधून अशी हलवून घ्या. एकदा पातळ केली ना भाकरी संग खाया, बाजरीची भाकर दोडक्याचं कालवण. बघा हा शिजून झालाय असा आहे. मग अशी हलवून घेतला होता, आता शिजला, चांगला शिजला. आता कसा दिसतोय नक्कीच सांगा.